नमस्कार. आज मी एका ठिकाणी भजनेसाठी तयार झाले आहे. स्पेशल भजन आहे कोणाच्या तरी घरी. त्यासाठी मी आधीच रेडी झाले. मी नेहमी सांगते ना, मी व्हिडिओ करण्यासाठी रेडी होत नाही. मी रेडी होते तेव्हा मी व्हिडिओ करते. त्याप्रमाणे मी टायमिंग करून केलं. तर मागच्या आठवड्यात मी 2-3 नेटफ्लिक्सवर किंवा प्राईम व्हिडिओवर पिक्चर्स बघितले आणि ते मला थोडे आवडले नाही. त्याच्यात सर्वात आधी मी पाहिला सुई धागा मेड इन इंडिया. मला वाटलं काय असेल हो सुई धागा मेड इन इंडिया, पण बघूया तरी खरं. गावचं ॲटमॉस्फिअर होतं फोटोमध्ये, म्हणून मला वाटलं मला बघावंसं वाटलं. आपण काय गावी जात नाही, निदान सिनेमात तरी गाव बघू, हो की नाही. आणि असं पाहिला तो फिल्म. एवढं छान होतं, मी काय सांगू तुम्हाला. पंजाबमध्ये घराघरात सोईंग मशीन असते, घराघरात. आणि अशाच एका घरात एक सिनियर वडील, आई, मुलगा आणि सून ही 4 लोक राहत असतात. आणि ते वडील आता रिटायर झाले आहेत. कुठेतरी ते फॅक्टरीमध्ये ते शिवणकाम करत होते वाटतं. ते आता रिटायर झाले आहेत. म्हणून ते काय करतात, माझं काम झालं आता म्हणतात आणि आपलं ते मशीन काढून आत टाकतात अडगळीत. पण मुलाला इंटरेस्ट असतं. मुलगा म्हणतो मी करतो ना. नाही मी केलं, खूप झालं. वाटतं ना काम करताना काम करणाऱ्यांना वाटतं मी केलं म्हणून आणि कोणाला होणार नाही बाबा, नको ते, असं वाटतं प्रत्येकाला. मला आम्ही कोकणीत म्हणतो म्हाका एक निर्वाव ना आशिलो म्हणून हांव करता आलो. जाल्यार चेडवान करची नाका बा, चेडवान ताचे पशी बरं कर का. हो ना, मुलांनी आपल्यापेक्षा बरं चांगलं करायला पाहिजे असं वाटणं साहजिक आहे. तर ते वडील म्हणतात काय नाही, मी नाही देणार तुला, म्हणून मशीन ते डिस्पोज ऑफ करून टाकतात. तो परत कंपनीला देऊन टाकतात. याला एवढं वाईट वाटतं आणि बायकोला खूप वाईट वाटतं. मला वाटतं त्यांचं नुकतंच लग्न नाही, पण तरी पण बराच काळ गेलेला असतो, मूलबाळ नसतं. आणि ती जेव्हा ती लग्नाच्या आधी ती कलाकुसरीत खूप हुशार होती. सो शी हॅड डन दॅट. शी हॅज कम फ्रॉम अ डिफरंट विलेज अँड शी हॅज डन दॅट कोर्स ऑफ फॅशन डिझायनिंग. आणि जेव्हा ह्या मुलाचं ऑफर येतं तेव्हा तिला वाटतं वा, मला किती छान ओपनिंग मिळणार. माझे सासरेच हे करतात, शिवणकामात आहेत, फॅक्टरीमध्ये कामाला आहेत. आणि माझ्या त्या मुलाला पण, त्या मुलाला पण आवड आहे शिवण्याची. तर मी माझं डिझायनिंग आणि त्याचं शिवण असं एकत्र केलं तर वी कॅन रीच द टॉप, असं तिचं स्वप्न असतं बिचारीचं. पण ती घरात आल्यापासून फक्त रांधा वाडा आणि उष्टी काढा याशिवाय तिच्या हातात काहीही आलेलं नसतं. आणि टू टॉप इट ऑल आता सासऱ्यांनी मशीन काढून फेकून दिलं आहे. तर तिचा चेहरा पाहिल्यावर नवऱ्याला वाटतं की हिला खूप दुःख झालं आहे. पण काय करायचं, वडिलांच्या समोर आपल्याला काही हे नाही का. जरा ओल्ड फॅशन आहे तो. ती वडिलांच्या आज्ञेबाहेर नाहीत. तर मग ती दोघं काय करतात, त्यांना सोईंग मशीन सहजासहजी मिळत नाही. त्यांना अप्लाय करावं लागतं. ते एका ठिकाणी दूर कुठेतरी असतं. तर हे लोक सायकलवर जातात दोघे. त्या ठिकाणी जाऊन पोचतात. ते पोचायला किती त्रास होतो त्यांना, पण पोचतात. आणि मग मोठाली लाईन लागलेली असते ॲप्लिकेशनसाठी. ॲप्लिकेशन भरतात, सगळं करतात आणि एक मशीन त्यांना मिळतं. एवढा आनंद होतो त्यांना. एवढ्यात आईला हार्ट अटॅक येतो. हॉस्पिटलाइज करावी लागते. डॉक्टर म्हणतात की यांना आता अँजिओप्लास्टी करावी लागणार आणि अमुक इतके पैसे लागणार. तर हे लोक कुठून आणणार. वडिलांना रिटायरमेंटचं फार काही मिळालेलं नसतं. तर मग काय करतात,
करणार काय? हॉस्पिटलमध्ये तर ॲडमिट करतात, तर ते साडी आणि ते ब्लाऊज ते गावच्या लोकांचं असतं ते सगळं घेऊन तिला शी इज व्हेरी व्हेरी अनकम्फर्टेबल. सो व्हॉट दिस सुनबाई डज यू नो, घरी येते, ओल्ड चादर असते, जाडी चादर असते, ती कापते, डिझाईन करते, मॅक्सी डिझाईन करते आणि नवऱ्याला सांगते शेजारून आण मशीन मिळालेलं नसतं त्यांना अजून, मशीन आण. रातोरात बसून ते जगात शिवतात आणि आईला आणून घालतात आणि आईला एवढा आराम मिळतो त्याच्याने. ते बघून आजूबाजूचे पेशंट्स असतात ना, ते मेरा भी 500 रुपीज़ लेना, 500 रुपये लेना, मुझे भी सिके देना, भली मोठी ऑर्डर मिळते त्याला. आणि मग तो ठरवतो की मशीन आणायची आणि माझं स्वतःचं बिझनेस सुरू करायचं. किती छान आहे नाही का ही स्टोरी लाईन, मला खूप आवडली. म्हणजे अगदी कठीण परिस्थितीतून कशी वर येतात माणसं असं दाखवलं आहे. मशीन मिळतं आणि ते झगे तयार करतात 500-500 रुपयाला. तर त्यांचा एक हितचिंतक, म्हणजे हितचिंतक किती हिताचे असतात ते त्याच्यात दाखवलं आहे. तो एका मोठ्या फॅक्टरीला अटॅच असतो, गारमेंट फॅक्टरीला. त्या मॅडमला खुश करायला तो काही करायला तयार असतो. मॅडमला जाऊन सांगतो असं असं ह्याने शिवलेलं आहे, खूप छान आहे आणि तू त्याला कमिशन दे आणि त्याच्याकडून शिवून घे, त्यालाच तू ॲब्झॉर्ब कर फॅक्टरीमध्ये. तर यांना आनंद होतो की आपल्याला खूप छान मिळणार आता. पण कितीतरी 1000 गाऊन शिवून घेते आणि देते किती 5000 रुपये. आणि त्यांना विकणाऱ्यांना कितीला विकते, 1,000 रुपयाला एक गाऊन विकते. आणि तसे कित्येक गाऊन्स त्यांनी शिवून दिलेले असतात. तेव्हा ही बायको म्हणते हे काय आपल्याला नाही चालणार, हे आपल्याला चालणार नाही. म्हणून मग ते त्याचं मशीन कॉन्फिस्केट करते ती बाई, त्याला शिवायला देत नाही. अशा खूप कठीणाईज येतात, खूप कठीणाईज येतात. आणि मग शेवटी असं दाखवलं आहे की त्यांचं एक नवीन होतकरू लोकांना एनकरेज करण्यासाठी, डिझायनर लोकांसाठी आणि टेलर लोकांसाठी उद्योग व्हावा म्हणून एक मोठी ॲडव्हर्टाइजमेंट लागते. आणि हे नवरा बायको तिथे जातात, सांगतात आम्ही हे करतो ते करतो आणि घ्या तुम्हाला कपडा घ्या, आम्हाला 1-2 ड्रेसेस डिझाईन करून दाखवा, आम्ही बघतो काय करायचं. आणि हे लोक लवकर ती पण आलेली असते, ती मोठ्या फॅक्टरीची बायको. ती म्हणते हे लोकांना काय मिळणार आहे, काय नाही मिळणार. पण ह्यांना चान्स देतात. ते म्हणतात तुमच्याकडे मनुष्यबळ नाही आहे, माणसं नाही आहेत शिवायला. नाही, आमच्या शेजारी सगळे लोक शिवणारेच आहेत, आम्ही त्यांना घेऊन करतो म्हणतो. सगळ्या त्यांच्या डिफिकल्ट क्वेश्चन्सना हे लोक आन्सर देतात. आणि मग घरी येऊन शेजार पाजाऱ्यांना गोळा करतात बायकांना. आणि ही फक्त डिझाईन करून कापून देते आणि काय ड्रेसेस करते. आणि शेवटी प्रत्येक म्हणजे ह्यांच्या कंपनीचं नाव हे सुई धागा मेड इन इंडिया असं करतात. आणि त्या बाईने ह्यांचे गाऊन्स विकताना त्या गाऊनला आपल्या कंपनीचं नाव आणि मेड इन चायना का जपान का काहीतरी असं दिलेलं असतं. हा माणूस म्हणतो, हा मुलगा म्हणतो अरे पण हे आम्ही शिवलेलं आहे, इंडियात आहे, तू कशाला जपानचं नाव देते. नाही ते तसंच करायचं असतं, त्याशिवाय किंमत नाही येत असं म्हणते. आणि ह्यांना म्हणते काय तुम्ही सुई धागा मेड इन इंडिया, वा 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 मिळालाच म्हणा तुम्हाला. आणि मग शेवटी फॅशन शो होतो. लोकांना कुठून आणणार, आपल्याच कोण शिवायला बसले होते ना, आपली म्हातारी आई, म्हातारा वडील आणि शेजारचे पाजारचे मावश्या काक्या सगळ्यांना एक ड्रेस. आणि ते मेकअपचे लोक असतात आर्टिस्ट, त्यांना मेकअप करून बिचारे एवढे छान चालतात. एवढं छान वाटलं ना मला ते बघून, एवढं क्यूट वाटलं चालतात. आणि शेवटी हे नवरा बायको 2 ड्रेस घालून येतात आणि नमस्कार करतात. म्हणजे मेड इन इंडिया स्टाईलच असतं ते. नमस्कार करतात आणि आपलं नाव सांगतात आणि येतात. म्हणजे त्यांना अगदी मन लहान छोटं झालेलं असतं. ते म्हणतात आपल्याला काही चान्स नाही, बाकीच्यांचं बघा किती ग्लॅमरस आहे, चला आता आपल्याला इथे बसायची गरजच नाही, हो जाऊया चला, दूर गावी जायचं आहे. म्हणून सगळे लोक गुंडाळून सामान निघतात. आणि अगदी गेटपर्यंत, बाहेरच्या गेटपर्यंत पोचतात तेव्हा धावत येतात. त्याचं नाव सुई धागा मेड इन इंडिया, सुई धागा मेड इन इंडिया, रिपोर्ट इमिजिएटली असं अनाऊन्समेंट आल्यावर ते दोघं नवरा बायको धावत येतात आणि त्यांना फर्स्ट प्राईज मिळतं.
आणि सगळी लोकही येतात आणि ते लोक म्हणतात की जजेस म्हणतात आम्हाला एवढी ओरिजिनॅलिटी कुठेही मिळाली नव्हती आणि हे खरंच तुम्ही खूप छान करता आणि तुम्हाला आम्ही सगळं प्रोव्हाइड करतो आणि तुम्ही फक्त तुमची कंपनी सुरू करा. सुई धागा मेड इन इंडिया अशी होती ही गोष्ट. मला एवढी आवडली, एवढी मोटिवेशनल होती. आणि असं वाटतं की पंजाबसारख्या म्हणजे विलेजेसमध्ये त्यांना किती त्रास होतो. आणि असं नाही की विलेजेसमध्ये असलेल्या लोकांना आपण बघतो ना किती हस्तकला वगैरे किती छान छान करतात, त्यांना आपण फक्त एनकरेज करायला पाहिजे. एनकरेजमेंटच नाही मिळत, घरूनच नाही मिळत. ते वडील आणि आई एवढे हैराण झालेले असतात गरिबीने की त्यांना काही करावंसंच वाटत नाही ना. आपल्या पोरांनीही काही करू नये असं वाटतं, म्हणजे वेगळं आउट ऑफ द वे काही करू नये असं वाटतं. पण जर त्यांना पण ऑपॉर्च्युनिटी आपण दिली तर ते लोक पण हम किसी से कम नहीं हे त्या सुई धागा मेड इन इंडियाने प्रूव्ह करून दाखवलं आणि मला खूप आवडलं ते. तुम्हाला जर नेटफ्लिक्स किंवा प्राईम व्हिडिओवर असणार ते तुम्हाला ते बघायला मिळालं तर जरूर बघा, जरूर बघा. मला अगदी खूप आवडलं आहे. चला तर मग भेटूया. किती वाजले? मला 6:30ला खाली उतरायचं आहे. आणि एक सिनेमाचं मी सांगू शकते तुम्हाला, डंकी, शाहरुख खान आणि बाकीचे अननोन कॅरेक्टर्स. सीन ओपन्स विथ अ गर्ल, old middle-aged lady suffering from some disease, and she calls her friends and says we are going to India. अरे हम कैसे जा सकते हैं, हमारे पास पासपोर्ट भी कुछ नहीं है, हम यहाँ कितने सालों से हैं, हम कैसे जा सकते हैं, जैसे आए वैसे ही जाएंगे. मैं वो शाहरुख खानचं नाव काहीतरी आहे त्याच्यात, मला नाही कळत, माहिती आठवत नाही. त्याला फोन लावा म्हणतात आणि कुठून तरी फोन नंबर शोधतात आणि फोन लावतात. तर तो रनिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला असतो, त्याने तेवढ्यात फोन वाजतो. मैत्रिणीचा फोन म्हटल्यावर खूप आनंद होतो त्याला आणि चालेल म्हणतो. ती म्हणते दुबईला भेटूया आपण चौघही आणि तिथून आम्हाला इंडियात न्यायचं आहे तू. तर ते पिक्चर म्हणजे गरीब नाही, ज्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही, गावच्या बाजूला हरियाणाच दाखवला आहे तो. त्यांची घरं गहाण पडलेली असतात, आउट हाऊसमध्ये झोपडीत राहिलेली असतात. अशा लोकांना एक प्रेरणा देणारे मूर्ख लोक असतात तिथे राहणारे, लंडनला राहणारे इंडियन्स. स्वतः कष्ट भोगत आहेत ते, पण दाखवून घेत नाहीत. कोणाच्या तरी छान घराचा फोटो काढतात, कोणाच्या तरी छान कारचा फोटो काढतात आणि कारजवळ उभं राहून फोटो काढून ह्यांना आशा वाटते रे आम्ही इथे किती कष्टात आहोत, आपण पण जाऊया असं म्हणून हे लोक गेलेले असतात. आणि हा जवान असतो, ही इज अ जवान, तो त्यांना विदाऊट पासपोर्टवाले कसे जातात हे दाखवलं आहे. आणि हे खरं आहे बरं का. आम्ही केसरी टूर बरोबर इथे गेलो होतो, सिंगापूरला गेलो होतो, तेव्हा एका ठिकाणी इंडियन टेम्पल, हनुमान वगैरे आहे ते कुठे मला माहिती नाही, तिथे आम्हाला इंडियन रेस्टॉरंट, धाबे, त्याच्यात जेवण देणारे काम करणारी माणसं सगळी मद्रासी भेटली होती. आणि आम्ही त्यांना विचारलं होतं की तुम्ही कुठून आलात काय, असं चौकशी केली. इंडियन्स बघितलं की त्यांना अगदी असं भरून येतं. तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला कळलं होतं ते बोटीत लपून, जहाजामध्ये लपून पासपोर्ट नसताना इथे आले होते सिंगापूरला. आणि मग परत जायला मार्ग नाही, परत गेलं तर परत येऊ नाही शकत, म्हणून कित्येक वर्ष त्यांनी आपल्या आईवडिलांना पाहिलं नव्हतं, आपल्या फॅमिलीला पाहिलं नव्हतं. म्हणजे हे डंकीमध्ये जे दाखवलं आहे ते खरोखर होतं. आता होत नसेल कदाचित, पण होतं, अजूनही होतं. दुबईमध्ये कितीतरी लोक, हो गरीब लोकांची, आमच्या गरीब लोकांची मुलं दुबईला आहे, आमच्या दुबईला आहे म्हणतात. दुबईला काय करतो, उपजीविका काय आहे त्याची, कशा प्रकारचं त्याला काम करावं लागतं हे तो सांगत नाही हो घरी. असंच ते डंकीमध्ये दाखवतात ना, कोणाच्या तरी कारच्या समोर उभं राहून फोटो,
कोणाच्या तरी घरासमोर उभं राहून. अहो, एकेका रूममध्ये 15-15 लोकांना, आणि त्यांना नोकऱ्या कसल्या मिळतात ते सांगतात. जे आमचे सिटिझन्स करू शकत नाहीत ना, लाईक गटार साफ करायचं वगैरे, घाणेरडं काम, ती कामं आमच्याकडून करवतात. जी लोक पासपोर्ट नसताना आत गेलेली असतात, नाहीतर जा परत. अशा प्रकारचं इट वॉज अ व्हेरी डिप्रेसिंग मूवी, पण व्हेरी आय ओपनर. इट वॉज अन आय ओपनर. आणि मग शेवटी तिला आजार झाल्यावर तिला वाटतं की माझ्याच मातृभूमीवर मी मेलं पाहिजे, म्हणून ती त्याला शाहरुखला बोलवते. आणि ती 4 जणं म्हणून, जसे ते उलटापुलटा होऊन गेलेले असतात, पण ह्यावेळी ते लोक काहीतरी वेगळा जुगाड खेळतात आणि एरोप्लेनमध्ये बसून गावी येतात. आणि गावी आल्यावर त्यांना श्वास घेताना तुम्ही बघायला पाहिजे होतं. आधी ती मातीचा वास घेते आणि आल्याबरोबर जीव सोडते. एवढी छान होती ती गोष्ट. इट वॉज अन आय ओपनर. सगळ्यांनी पाहिलीच पाहिजे ती. मे बी हे नाही, हे आत्ताचंच असं दाखवलेलं आहे. हो, त्याला विचारतात, तू आम्हाला कशाला खोटे फोटो पाठवले, तू एवढे फोटो पाठवले म्हणून आम्ही आलो ना. मग काय पाठवायचं तुम्हाला? मी गटार साफ करताना पाठवायचं होतं का तुम्हाला? मला लाज वाटली. आणि हो, त्यांचं काम काय, त्यांना काम काही नाही. सबंध अंगाला असे पुतळ्यासारखे गोल्डन पेंट लावून असे उभं राहतात आणि समोर अशी टोपली असते, हॅट असते, त्याच्यात लोक भीक घालतात. म्हणजे भिकाऱ्याचंच काम. असं खूप छान आहे ते पिक्चर. इट इज अन आय ओपनर. आय ओपनर. बाहेरगावी जायच्या पूर्वी आधी 10दा विचार करावा साध्या माणसाने, ज्याच्याकडे शिक्षण नाही, ज्याच्याकडे डिग्री नाही, ज्याच्याकडे पैशाचं पाठबळ नाही, ज्याच्याकडे विजा घ्यायला सुद्धा काहीतरी एक कारण लागतं. व्हॅलिड रिझन असल्याशिवाय तुम्हाला विजा मिळत नाही. तर तुमच्याकडे व्हॅलिड रिझन नाही तर तुम्ही कृपा करून जाऊ नका. काही नाही, तुमच्याच हिंदुस्थानात, तुमच्याच भारतात तुम्ही वडापावाची गाडी घातली तरी तुमचं जीवन चांगलं जाईल. विचार करा. पळत्याच्या पाठी धावायचं नाही. दुरून डोंगर साजरे, जवळ गेले की काटेच काटे. हे मेसेज, हा मेसेज, हे डंकी ही फिल्म देते. आणि शाहरुख खानने खूप छान काम केलं आहे. तो लग्न न करता राहिलेला असतो. ती जाते ना त्याला सोडून, त्याला परत यावं लागतं. कारण त्यांना कोर्टात सांगतात, तुला पासपोर्ट कधी मिळेल माहीत आहे का? तू जर सांगितलं की हिंदुस्थानात तुला त्रास देतात तरच आम्ही तुम्हाला पासपोर्ट देऊ, नाहीतर नाही मिळणार. तर हा म्हणतो, मी जवान आहे आणि मला भारतात काही त्रास होत नाही आहे, मी का खोटं बोलू? म्हणून त्याला डिस्क्वालिफाय करतात आणि त्याला इंडियाला परत पाठवतात. आणि हे लोक एकाला काहीतरी लग्न केलं तर तू लग्न केलं तर तुला होतं, असं काही काही सगळं दाखवलं आहे गौड बंगाल. पण ते पिक्चर पण मला खूप आवडलं. म्हणजे ॲज अ मेसेज इट इज अ वर्थ लुक, की का आपण जाऊ नये. आपल्याकडे पूर्ण पाठबळ असल्याशिवाय आपण आपला देश सोडून दुसरीकडे जाऊ नये. आपला देश सोडून जाताना आपल्याकडे सगळे प्लस पॉईंट असले पाहिजेत, तरच आपण गेलं पाहिजे. आणि प्लस पॉईंटमध्ये सर्वात मोठा प्लस पॉईंट शिक्षण. तू कितीही गरीब असो, पण तुझं शिक्षण जर उत्तम असलं, तू जर चांगला होतकरू माणूस असला आणि तुला पाठबळ देणारी तुझी संस्था असेल कोणी मागे स्कॉलरशिप देणारी, तर तुम्ही जावं. म्हणजे तुम्ही राईट चॅनलनी जायला पाहिजे. राईट चॅनल. पासपोर्ट वगैरे घेऊन, इंटरव्ह्यू देऊन, विजा घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला मानाचं स्थान मिळतं. असं इथून तिथून लपून छपून जाता कामा नये. तर असे आम्ही दोन पिक्चरचं सांगितलं नाही का. गुड बायचं सांगितलं होतं का मी? क्वीनचं सांगते आता. क्वीन कोणती? कंगना रावत मला कधीच आवडली नव्हती. आणि काय ही करणार, पण क्वीन पिक्चर बघितल्यावर माझं ओपिनियन बदललं. एवढी गोड आहे ती पोरगी आणि एवढं छान ॲक्टिंग करते.
भोळ्या भाबड्या मुलीचं ॲक्टिंग तिने एवढं छान केलं आहे. हां, एरवी भारताच्या काहीतरी इश्यूवर भांडते विणते कशी आहे बघा, चुणचुणीत. पण ह्याच्यात एवढी भोळी बाबडी दाखवली आहे. किती छान केलं आहे तिने काम. पण तो पिक्चर मी अर्धाच पाहू शकले. मला पूर्ण कोणतरी पाहुणे आले म्हणून बंद केलं आणि मग परत लावलं नाही. आता कधीतरी लावावं असं. हे ना नेटफ्लिक्सवर वगैरे पिक्चर्स दाखवतात आणि प्राईम व्हिडिओवर पिक्चर्स दाखवतात. तुम्ही जरूर बघितले पाहिजेत. बिकॉज आपण नावं वाचलेली पण नसतात काही, पण आपले ओळखीचेच ॲक्टर्स असतात त्याच्यात. आणि ग्लॅमर वगैरे काही नसतो. थोड्या ह्याच्यात असतो ग्लॅमर, पण बहुतांशी शास्त्री वर्सेस शास्त्री पण खूप छान आहे. म्हणजे बाप आणि लेक यांचं कोर्ट केस दाखवलं आहे ते पण. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. यू मस्ट सी इट. तुम्ही जरूर पहा. हे टी व्हीवर नको असलेले सगळे फालतू सिरियल्स बघण्यात टाईम वेस्ट करण्यापेक्षा 1-2 तास काढा आणि सलग एखादा मूवी बघा. मी आता तसंच करते. दर रविवारी आम्ही बघतो मूवी. आता एवढे मूवीज बघितले आहेत. तुम्हाला सांगितलं. तुम्हाला आवडलं का नाही, मी हे सांगते ते तुम्हाला आवडतं की नाही हे मला कळवा. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पहा ते पिक्चर्स पहा. आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. पिक्चर्समुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. इट इज नॉट जस्ट गाना रोना सोना धोना राना रोना धोना ऐसा कुछ नाही. खूप छान. एक वध आहे नावाचं एक मी बघितलं, ते पण खूप छान होतं. खूप छान. त्याच्या मागे एक मॉरल असतं. आणि उत्तम आर्टिस्ट असतात. उत्तम आर्टिस्ट असतात त्याच्यात. सत्यदेव दुबेचे आर्टिस्ट असतात ना, सगळे तिथे असतात. काय ॲक्टिंग करतात. वा. चला मग भेटूया. थँक्स फॉर गिविंग मी अ पेशंट इयर. आणि तुम्हाला बरोबर वाटलं तर बघा. आय एम एन्जॉईंग गुड मूवीज. आय एम एन्जॉईंग अ फ्यू सिरियल्स and I make my videos. So that is my retired life. Otherwise what I will do? You tell me. काय करू मी सांग. स्वयंपाक आम्ही 2 जण काय खातात एवढं सर. ती देवी येऊन करून जाते. तिला तर तिचं पोट भरू दे. तिला तरी पगार मिळतो ना, तिचा संसार चालतो. मी हे करून काय करणार आहे. आणि मग त्या रिकाम्या वेळात मी काय करणार आहे. किती देवाचं केलं तरी किती करणार मी, तेवढं नाही करू शकत. स्तोत्र म्हणते मनातून देवाचं आहे, सगळं आहे, पण संबंध दिवस मी ते घेऊन बसू शकत नाही. माझ्या वेगवेगळ्या हे आहेत ना, उर्मी येतात मला वेगवेगळ्या, त्याप्रमाणे मी करते ना. त्याला मी बांध घालणार नाही. आता मी ठरवलं आहे की मी आता हे माझं 3rd इनिंग. कालच मी कोणाला तरी सांगितलं आमचं 2nd इनिंग झालं. आता आमचं 3rd इनिंगमध्ये आम्ही क्रिकेटमध्ये 3rd इनिंग नसतं, पण आमच्या लाईफमध्ये 3rd इनिंग चाललं आहे आता. त्यामुळे आय एम टेकिंग इट इझी. आवडलं जावंसं वाटलं तर जाते कुठे, जावंसं नाही वाटलं तर जात नाही. मी मनस्विनी. कसा मूड माझा घेईल तसं करते. माझ्या मनात काय विचार येतात ते मी मोठ्याने बोलून दाखवते. ओके. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माघ महिना आपल्या चित्रापूर सारस्वतांसाठी कशाला इम्पॉर्टंट आहे आणि भाग्यशाली आहे हे मी सांगणार आहे. चित्रापूर गुरुपरंपरेची कशी सुरुवात झाली आफ्टर अ ब्रेक ऑफ मेनी इयर्स. परत पुनर काय म्हणतात त्याला, परत सुरू कशी झाली परंपरा, ह्याची गोष्ट मी सांगणार आहे. त्याला वेळ लागेल म्हणून मी आज केलं नाही. आज थोडासाच वेळ होता माझ्याकडे. मग मला जायचं आहे ना भजनीला. आज मी काय म्हणणार आहे माहीत आहे. प्रेम मुदित मनसे कहो राम 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 श्री राम 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 श्री राम राम राम. पाप कटे दुख मिटे सब में राम राम. हे मी म्हणणार आहे. चला भेटूया पुन्हा पुढच्या वेळी.